श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. 10वीचा बोर्डाचा हिंदीचा पेपर झालेला आहे. आपण जे काही प्रश्न दिले होते ते सर्व आले होते, त्यामुळे फटाफट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण कंप्लीट सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि पुढचा जो गणिताचा पेपर आहे त्याचे देखील मी IMP प्रश्न तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जे परीक्षेत 100% येतीलच. त्याआधी चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कंप्लीट सोल्युशन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आमचे नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर फटाफट डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला भरपूर IMP प्रश्न भेटतील. मॅथ्स पार्ट 1 PDF हे प्रश्न फक्त 99 रुपयांमध्ये भेटतील. वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला असतो, तर तुम्ही जरासं स्मार्ट वर्क वापरा. आणि ऑल SSC बोर्ड पेपर हा देखील एक कोर्स आहे. याच्यामध्ये 194 रुपयांमध्ये तुम्हाला सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका भेटतील. फटाफट एक कोर्स बाय करा. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, किंवा प्ले स्टोअरला डायरेक्टली तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा, नाना फाउंडेशन. त्याचप्रमाणे ऑनलाईन लेक्चरसाठी आणि कंप्लीट सोल्युशनसाठी मॅथची प्रश्नपत्रिका बोर्डाची ही उत्तरपत्रिका कशी सोडवली जाते याचा व्हिडिओ हा नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन किंवा कमेंट सेक्शन मध्ये भेटेल. त्याचप्रमाणे तुम्ही युट्यूबला देखील सर्च करू शकता नाना फाउंडेशन स्टडी. तर आपण बघूयात की आज बोर्डाची हिंदीचं पेपर सोल्युशन कसं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वरनारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळावेत, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. तर बघूयात आपण. पहिला जो प्रश्न आला होता इथे बघा, जो पहिला प्रश्न होता, मरीज का आराम हराम तब हो जाता है जब. तर त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला इथे आहे बघा. जर तुम्ही ये उत्तर लिहिलं असेल तर बरोबर आहे. ये मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते हैं और कभी कभी इतना परेशान करते हैं, मरीज का आराम हराम हो जाता है. हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर दुसरं आहे, जब मिलने वालों का ख्याल लेखक को आता है तब. तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे भेटेल. तर बघा या ठिकाणी, मिलने वालों का ख्याल आते ही मुझे लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई. अशा प्रकारचं लिहायचं तुम्हाला उत्तर. बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. मोठ्या मनाचे, मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओ लाईक करतायत, धन्यवाद. त्यानंतर उत्तर लिखे, हमदर्दी जताने वालों की फिक्र करने वाला लेखक, लेखक को परेशान करने वाला, मिलने जुलने वाले जो लोग हैं उन्हें परेशान करते हैं. मरीज को मिलने के संबंध में यहाँ समय का बंधन पाला जाता है, जनरल वार्ड. आणि मरीज को इसके कारण नींद नहीं आती, दर्द के मारे. तर हे तुम्ही उत्तर जर लिहिले असेल तर तुमचे उत्तर हे बरोबर आहेत. पुढे तुमचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये तुम्हाला एक समानार्थी शब्द लिहायची होती जोडी, जसं समय आणि वक्त. नंतर उर्दू शब्द दोन लिहायचे होते, फिक्र आणि एहसान. जर तुम्ही हे लिहिले असतील तर उत्तर तुमचे बरोबर आहेत. नक्की लाईक करत चला. त्यानंतर दुसरा पॅराग्राफ होता. दुसऱ्या पॅराग्राफ मधले पण हे उत्तर बघा तुम्हाला इथे. जसं पहिला जो प्रश्न आहे, समाज में अपनी आजीविका बहुत से लोग इससे चलाते हैं, शारीरिक श्रम. दुसराचा आहे, समाज में अपनी आजीविका थोड़े लोग इसे चलाते हैं, बौद्धिक श्रम. त्यानंतर आराम में रहने वाले लोगों के पास अधिक होती है संपत्ति, अनेक लोगों में इसकी आदत नहीं है, श्रम करने की आदत नहीं है. हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर गद्यांश में उल्लेखित यज्ञ, दान, आणि दुसरा आहे तुम्हाला इथे दिसत असेल भूदान. हे दोन शब्द आलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी, धनिकों के दान से होने वाले सामाजिक कार्य, अस्पताल आणि विद्यालय. ओके. पुढे दिलेला आहे इथे श्रम, श्रमचं काय येईल, उपसर्गयुक्त शब्द विद्याश्रम आणि प्रत्ययुक्त श्रमदान. त्यानंतर इथे शब्दयुग दोन कर लिहिगे, साधन सामग्री, आणि याचं वाक्य तुम्हाला उपयोग करायचे आहे. भरपूर सोपा शब्द आहेत, काही अडचणी नाहीत. तुम्ही काय केलं नक्की कमेंट मध्ये कमेंट करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, ढाका कॉलेज से परीक्षा में द्वितीय स्थान पाने वाले मेघनाथ, तृतीय स्थान पाने वाले निखिल रजन सेन. तर तुम्ही फटाफट मॅथचा पार्ट 1 चा जर तुम्हाला प्रश्न पाहिजे असतील, गणिताचा पेपर हा अवघड असतो पण तुम्हाला तो कोर्स घेतल्यानंतर भरपूर सोपा जाईल. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. हिंदीमध्ये आपले भरपूर प्रश्न आलेले आहेत, भरपूर मुलांचे अभिप्राय देखील येत आहेत. गद्यांश में उल्लेखित दल काय आहे तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल, प्रतिमा चौधरी, आणि हा सबूज पत्र या पॅराग्राफ मध्ये दिलेलंच आहे. इथे तुम्हाला दिसत असेल. हे जर तुम्ही लिहिलं असेल तर तुमचे उत्तर हे बरोबर आहेत. त्यामुळे फटाफट व्हिडिओला लाईक करत चला. आणि हे सोमत आहे, ज्ञान देने से ज्ञान बढ़ता है. याच्यात तुम्ही काही उत्तर लिहू शकतात. तुमच्या मनाने तुम्ही जे उत्तर लिहायचे होते, त्यामुळे तुम्ही जर उत्तर ते लिहिले असतील तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क भेटतील. ज्ञानबद्दल तुम्हाला लिहायचे होते, सबूज पत्र आणि प्रतिमा चौधरी हे आपलं झालेलं आहे. पुढे आपण जाऊयात पुढच्या ह्याच्याकडे. कविता जी होती त्या कवितेचं उत्तर बघा. पहिल्याचं आहे, सत्य
दान, शक्ती, टेव. त्यानंतर संपन्न, विपन्न, भारत, पुल्लिंग, भुजाय, स्त्रीलिंग आणि कुठल्याही 4 ओळी तुम्हाला घ्यायच्यात. अंतिम 4 त्याला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर पुढे आपण आलो तर सत्य असत्य आहे. पहिल्याचं सत्य, नंतर असत्य, सत्य, असत्य. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, निम्नलिखित शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त शब्द ढूंढकर लिखिए. दृष्टचं काय लिहिलं कमेंट करा. विद्वानचं आहे संत आणि त्यानंतर लिंग पहचान कर लिखिए. याचं आहे स्त्रीलिंग आणि याचं आहे पुल्लिंग. तर हे फटाफट लाईक करा. फटाफट लाईक करा, चिंगुसी करू नका. त्यानंतर पुढे तुम्हाला 2 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. तर तुम्हाला त्या ओळी एक्सप्लेन करायच्या होत्या. त्यानंतर इथे बघा, लेखक के मन को सुकून देने वाले प्राकृतिक घटक, हरे भरे पहाड़, दीर्घता सिद्ध करने वाले वृक्ष, पहाड़ों की निर्वत्ता आणि झरणे. आणि या ठिकाणी तुम्हाला परत स्वमत सारखा प्रश्न लिहायचा होता आणि तुम्ही जरी चांगल्या ओळी लिहिल्या असतील 7-8 ओळी तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटतीलच. लाईक करत चला, फटाफट लाईक करत चला. आपण पूर्ण सोल्युशन दाखवत आहेत. यात जोडेला होत्या खिलखिला फूल, प्रेरणा, भीतरी कुंटा, नंतर खारा जल आणि पावन मन. आणि त्यानंतर इथे काटो के बीच खिलने वाला फूल को प्रेरणा देता है. याच्यात तुम्हाला स्वमताने लिहायचंय पूर्ण. त्यानंतर याचे उत्तर काय लिहिलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तर असं लिहू शकतो आपण, धीरे धीरे मेरी जिंदगी में बहुत सारे बदलाव होते गए, लेकिन मैं पढ़ाई करता लेकिन मुझे मेरे दोस्त खेळने ले जाते थे. काही वाक्य बनवू शकता. इथे बघा, महात्माचं महात्मा आणि स्वर संधी. इथे काय लिहिलं तुम्ही कमेंट करा. त्याचप्रमाणे इथे सहाय्यक क्रिया बढ़ गए, गए म्हणजे इथे जाणं आणि दियाचं देणं येईल. त्यानंतर इथे चलना, चलाना, चलवाना, मिलना, मिलाना, मिलवाना. पुढे बघा फटाफट. आणि याचं काय लिहिलं तुम्ही, टांग अडाना, किसी के काम में बाधा करना, गला फाड़ना, बहुत चिकना चिल्लाना वाक्यात उपयोग करायचे होते. त्यानंतर इथे तुम्हाला रोते हुए बच्चों को गोद में उठाकर माँ हाथ फेर रही थी या काप उठी थी, तो हाथ फेर रही थी. पुढे मकान पर मकान लदे है पर अधिकरण रामस्वरूप इशारे के लिए खासते है के म्हणजे तुम्हाला इथे येईल संप्रदान. आणि पुढचं जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला इथे कॉमा येईल पहिले आणि इथे पत्रलस आणि नंतर हा इथे फिनिशिंग. तर अशा प्रकारे हे तुमचं विरामचिन्ह असतील. त्यानंतर काल परिवर्तन असेल, मानव को ससुराल पहुंचने में जाता हूं तो जाऊंगा येईल तिथे भविष्यकाळात करायचंय. त्यानंतर इथे रोते रहे ते अपूर्ण भूतकाळ आणि इथे पूर्ण वर्तमान काळ काय केलं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. फटाफट पहिलं जे वाक्य होते ते तुम्ही याच्यात शब्दों की भीत आधार काय लिहिलेलं आहे कमेंट करा. त्यानंतर इथे थोडीशी बाती हुई, याच्या पुढे फक्त क्वेश्चन मार्क तुम्हाला करायचा होता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, फटाफट लाईक करा. तर याच्यामध्ये काय तुम्हाला शब्द शोधायचे होते, हा तख्त चुकलेला होता. याच्यात आई लिहायचं होतं, ठीकला तुम्हाला ठीक लिहायचं होतं आणि खुलीचं इथं वेलांटी द्यायची होती. तर हे त्याचे उत्तर आहेत. नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. नाना फाउंडेशन ऍप, त्यात मॅथ्स 1चे सर्व PDF फाईल तुम्हाला भेटणार आहेत. त्यानंतर उपयोजित लेखन, पत्रलेखन वगैरे तुम्हाला आलं असेल. आणि हा जो कोर्स आहे तो फटाफट बाय करा. 99 रुपयांमध्ये तुम्हाला मॅथ्सचे सर्व MP प्रश्न भेटतील. 16-17 वर्षाचा मला अनुभव आहे. तेच प्रश्न तुम्हाला येतील आणि हा 194 रुपयाचा. फटाफट बाय करा. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.